मित्रांनो, आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे आणि ऑप्शन चेन मध्ये मी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आणि मार्केट का फॉल झालं याचेही कारण मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। तुम्ही पाहू शकतात मार्केट शुक्रवारी वरच्या साईडला ओपन झाला आणि तिथून एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळाला। आणि आता तुम्ही म्हणणार हा बॉक्स कसं काय? हा बॉक्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केलेला होता मित्रांनो इंट्राडेच्या रेंजसाठी आणि तिथून सांगितलं होतं की बॉक्स त्याच दिशेला ब्रेक होईल, तिथून एक मोठा फॉल पाहायला मिळेल। तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये हिस्ट्री ओपन आहे, म्हणजे तुम्ही मागे जाऊन चेक करू शकतात। तर आता इथून सेल ऑफ का येऊ शकतो? मार्केट वर पण जाऊ शकतं, बरोबर आहे, जाऊ शकतं, कारण ही नेक अँड ब्रेक लेवल होती का, तर ती मी तुम्हाला सांगतो। कधी तुम्ही ह्याच बॉक्सला मागच्या साईडला एक्सटेंड केलं तर तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो, इथे एकदा रेजिस्टन्स घेतलं, इथे एकदा रेजिस्टन्स घेतलं, फॉल आला। मग आता अशा मेजर लेवलवरच मार्केट ऑलरेडी गॅप अप ओपन झालं तर मार्केट खाली येण्याची चान्सेस जास्त होते। मार्केट वरही जाऊ शकलं असतं, वर गेलं असतं तर शॉर्ट कव्हरिंग आली असती आणि इथे 23,000च्या आसपासची लेवल आपल्याला दिसली पण असती। पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मार्केटने एवढा मोठा फॉल का दिला? सर्वात पहिले आपण समजून घेऊ मार्केट गॅप अप ओपन का झालं। इंडियन मार्केटमध्ये अशी कोणतीही न्यूज नव्हती, पण ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह होतं बिकॉज अमेरिकेमध्ये ॲपलने बायबॅक अनाऊन्स केलं होतं, त्याच्या रिगार्डिंग मार्केट हे बुलिश होतं, त्यामुळे मार्केट आपलं गॅप अप ओपन झालं। पण आता आपल्या मार्केटमध्ये कोणती न्यूज नव्हती पॉझिटिव्ह, पण मार्केट वरती ओपन झालं तर इथे कुठे ना कुठे प्रॉफिट बुकिंग व्हायला सुरुवात झाली। आणि हा फॉल नुसता निफ्टीमध्ये नाही तर तुम्ही स्टॉक पण पाहून घ्या, मेजर सगळ्यांमध्ये हा फॉल आलेला आहे। फॉल आला म्हणजे प्रॉफिट बुकिंग इथे आपल्याला मेजर प्रमाणात पाहायला मिळालेली आहे। आता हे असं का होतंय हा कधी तुम्हाला प्रश्न पडत असेल तर मित्रांनो, आपल्याकडे इलेक्शन चालू आहे आणि इलेक्शनचं तुम्ही पाहू शकतात की इलेक्शन चालू आहे, पण इलेक्शनमध्ये कोणतीही पार्टी मेजॉरिटीमध्ये येईल किंवा नाही येईल यामध्ये थोडंसं आता कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे। त्या रिगार्डिंग सुद्धा इथे मार्केट रिॲक्ट करते। पण तुम्ही म्हणणार की अजून तर इलेक्शनचा रिझल्ट याला 4 तारीख आहे, बरोबर आहे, पण मार्केट मित्रांनो आजच्या गोष्टीवर बिहेवियर करत नाही। मार्केट पुढच्या गोष्टींना आयडेंटिफाय करून त्यानुसार आपल्या पोझिशन ॲडजस्ट करत असतं। हे त्यानुसार पण आहे। हे तर झालं टोटल मार्केट खाली का आलं याचे 3-4 कारण मी तुम्हाला सांगितलेले आहे। आता आपण येणाऱ्या वीकमध्ये मार्केटला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो? सर्वात प्रथम मित्रांनो, आपल्याला जोपर्यंत मित्रांनो 22,700च्या वरती मार्केट जात नाही ना तोपर्यंत आपल्याला इथे कोणताही बुलिश ट्रेंड घ्यायचा नाही, कारण मार्केट वर जाईल, इथून रजिस्टन्स घेऊन परत खाली 700च्या वर जात नाही तोपर्यंत सेल ऑन राईज आहे। इंट्राडेमध्ये वरच्या साईडला मोमेंटम मिळेल, पण तुम्हाला मेजर सेल ऑफ इथे आणि इथे परत पाहायला मिळेल। मार्केट गॅप अप ओपन झालं तरी इथून सेल ऑफ येऊ शकतो, मार्केट फ्लॅट पण झालं तरी सेल ऑफ येऊ शकतो। मार्केट कधी जास्ती गॅप डाऊन ओपन झालं त्याच कंडिशनला मार्केट वरच्या साईडला जाऊ शकतं। तर यानुसार आपल्याला निफ्टीला ट्रेड करायचं आहे मित्रांनो। हे तर झालं ॲज पर प्राइस ॲक्शन, पण आपण ऑप्शन चेन काय सांगते ते पाहून घेऊया मित्रांनो। इथे निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरीची ऑप्शन चेन लावलेली आणि याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, 22,500वर कधी तुम्ही पाहिलंत मित्रांनो तर कॉल साईडला 1,61,000 पोझिशन बनल्या आणि सिमिलर पुट साईडला कधी तुम्ही पोझिशन पाहिला तर 1,45,000, म्हणजे एवढा काही मोठा डिफरन्स नाही। पण चेंजिंग वाय कधी पाहिला तुम्ही कॉल साईडचा तर 1,29,000 इथे चेंजिंग वाय शुक्रवारी ॲड झालेला आहे। आणि पुट साईडचा चेंजिंग वायमध्ये कधी पाहिलं मित्रांनो तिथे तुम्हाला दिसेल की 35,000 हा चेंजिंग वाय ॲड झालेला। तर तुम्ही सांगा कुठे चेंजिंग वाय सर्वात जास्त ॲड झाला आहे? कॉल साईडला, म्हणजे 22,500 हे रेजिस्टन्स सारखं काम करणार आहे। आणि 22,500 नेक अँड ब्रेक लेवल आहे। 22,520च्या वरती मार्केट निघतंय तर 600पर्यंत तुम्हाला ट्रेड पाहायला मिळेल, कारण पुढचं रजिस्टन्स हे 600वरच आहे, तिथे 1,72,000 पोझिशन आहे। आणि त्यानंतर 22,700 ते 22,800 या प्राइस पॉईंटला मित्रांनो कमीत कमी 5 लाखाच्या वर पोझिशन बनलेला आहे, म्हणजे हा स्ट्रॉंग सेल ऑफ झोन झालेला आहे। पुढच्या वीकसाठी सपोर्ट कुठे पाहायला मिळतोय मित्रांनो? 22,400वर आपल्याला सपोर्ट पाहायला मिळतोय, त्यानंतर 22,300वर आणि सगळ्यात मोठा सपोर्ट आपल्याला 22,200वर पाहायला मिळतो आहे। तर 22,500च्या खाली का वर आहे तर त्यानुसार आपल्याला आपला स्टॉप लॉस लावून एक ट्रेड इथे पाहायला मिळेल। आता आपण बँक निफ्टीला जाणून घेऊया की पुढच्या हप्त्यात आपण तिला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते। मित्रांनो, इथे बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट लावला। इथे आपण एक बॉक्स दिला होता इंट्राडेचा आणि तो ब्रेक झाल्यानंतर इथूनही तुम्ही ट्रेड पाहू शकता, त्याला रिटेस्ट केला आणि खाली मार्केट आलेलं होतं। पण
आता इथेही प्राइस ॲक्शन परफेक्ट ह्या लेवलपासून का रिजेक्शन घेतलं तुम्ही कधी पाहिलं, चार्टला पाहायला शिकत जा मित्रांनो. आपल्याकडे चार्ट पॅटर्नवर पूर्ण एक प्लेलिस्ट आहे, तिच्यामध्ये या सर्व गोष्टी आपण तिथे सांगत असतो. आपल्याला इथे दिसतं की इथे रजिस्टर घेतलं होतं, इथे घेतलेलं होतं, तो झोन होता की तिथून मार्केटने परत एकदा इथे रजिस्टर घेतलेलं आहे आणि मार्केट खालच्या साईडला आलेलं आहे. ज्याप्रमाणे निफ्टीमध्ये सेल ऑफ आला त्याचप्रमाणे पण त्यापेक्षा काही कमी प्रमाणात आपल्याला इथे बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेल ऑफ पाहायला मिळाला. आता बँक निफ्टीमध्ये आपल्याला कुठे बाय करायचं आहे, तर आपला हा झोन असणार आहे मित्रांनो, जो की हा आहे. ह्या झोनच्या वर मार्केट जात नाही, म्हणजे 49,500च्या वरती मार्केट जात नाही तोपर्यंत तिथे स्ट्रॉंग आपण बाय करायचं नाही आहे. इथे वरती कुठेही आलं तर इथून सेल ऑफ येईल, ह्या झोनमध्ये आलं तर इथून सेल ऑफ येऊ शकतो. प्राइस ॲक्शन बनवायचा, वेट करायचा. पहिलं टार्गेट आपलं डे लोचं असेल आणि याच्या इन डिटेल लेवल हवे असेल तर आपण त्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करत असतो लेवल टू लेवल. पण प्राइस ॲक्शन काय आहे, सेल ऑन राईज आहे तोपर्यंत मार्केट 500च्या वर जात नाही तोपर्यंत मित्रांनो. मार्केट गॅप अप ओपन झाला तरी सेल ऑफ करायचा आहे. ॲज पर प्राइस ॲक्शन 15 मिनिटाची कॅन्डल लावून ठेवायचा. तिचा लो जसाही ब्रेक होतो तर त्याच कॅन्डलच्या हायचा स्टॉप लॉस लावून आपण इथे एक ट्रेड ॲक्टिवेट करू शकतो. फ्लॅट ओपन झाला तरी वेट करायचा. फक्त जास्ती गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर एक पुलबॅक येऊ शकतो. का? कारण सेल ऑफ भरपूर झालेला आहे. कुठे ना कुठे इथे आपल्याला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकते. चला तर मग आता आपण ऑप्शन चेनमध्ये कुठे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळतंय ते पाहूया. मित्रांनो इथे बँक निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरीची ऑप्शन चेन लावली. इथेही आपल्याला सिमिलर एक गोष्ट पाहायला मिळते जी आहे 49,000वर. तुम्ही कॉल साईडला पहा 1 लाखाच्या पोझिशन दिसतात. पुट साईडला पहा मित्रांनो तुम्ही की तिथे 98,000ची पोझिशन दिसते. ऑलमोस्ट सिमिलर आहे, काही विशेष फरक नाही. पण चेंजिंग वाय का ती कॉल साईडचा पाहिला तर 59,000 पोझिशन ॲड ऑन झालेल्या आहे, ॲड झालेल्या आहे. पण पुट साईडला 30,000 पोझिशन मायनस झालेल्या आहे. म्हणजे पुट साईडचे लोक हे पोझिशन कट करून गेलेले आहे शुक्रवारी, हे आपल्याला समजते. मग ही पण नेक अँड ब्रेक लेवल आहे. ज्याप्रमाणे निफ्टीची 22,500ची होती त्याचप्रमाणे कधी 49,000च्या वर आहे तर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं, तर ते आहे 49,500वर. कारण तिथे 2,36,000 कॉल साईडला पोझिशन बनलं आहे. आता खालच्या साईडला गेलं तर कुठपर्यंत येऊ शकतं, परत 500 पॉईंट 48,500. तिथे 1,08,000 पोझिशन आहे. म्हणजे 48,500ला सपोर्ट आहे, 49,500ला रजिस्टर आहे आणि 49,000ची लेवल जी की नेक अँड ब्रेक आहे तिथेच मार्केट क्लोज झालेलं आहे. वरती ओपन होतं, खाली ओपन होतो, कोणत्या दिशेला जातं त्यानुसार आपल्याला इथे ट्रेड करायचा. इतकं साधन सोपं बँक निफ्टीचं ॲनालिसिस आहे मित्रांनो. व्हिडिओ कधी आवडत असेल आणि अशाच प्रकारचा ॲनालिसिस आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच प्रकारच्या नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.